नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खांबेटे वाचनालय म्हसळा व खारगाव खुर्द प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडीचे आयोजन। स्तुत्य उपक्रमाचे कौतुक। आषाढी एकादशी निमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारगाव खुर्द आणि केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशीचे महत्त्व साधून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले। वाचनालय हे ग्रामीण भागात साजरा करीत असलेला हा धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असा गौरवास्पद उपक्रम असल्याचे गौरवोद्गार पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी ग्रंथदिंडी कार्यक्रमात सांगितले। पावन पर्व साजरे करण्यासाठी यावेळी खारगाव खुर्द येथील गाव अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे, केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळाचे अध्यक्ष संजय खांबेटे, ग्रंथपाल उदय करडे, खारगाव खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्तिमाला विचारे, सहशिक्षिका सौ तेजश्री बोरले, श्रीमती सायली देवकर, अमोल गोरे, सौ प्राची मेंदडकर, ज्येष्ठ नागरिक रामजी खोत, अंगणवाडी सेविका सौ माया खोत, सौ माधवी मेंदडकर, सौ भारती पाटील, सौ शकुंतला लोणशीकर व विशेषत्वाने कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे खरी शोभा आली असे बाळगोपाळ विद्यार्थी वृंद उत्साहाने उपस्थित होते। ग्रंथदिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली। टाळ मृदुंगांच्या व माऊलींच्या नामगजराने विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थिनींनी अशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी या गीतावर लोभस नित्र दीपक असे नृत्य करून शाळेपासून गावदेवी मंदिरापर्यंत भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली। गावातून दिंडी जात असताना पालखीमधील विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी करण्यात आले। हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला। तसेच अध्यापनासोबतच संस्कारक्षम शिक्षणाचे हे एक उत्तम उदाहरण ठरले असे मत यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।